कुठं जाणार, त्यांच्यासाठी घर नाही आहे, ते आपल्याच वस्तीमध्ये येणार. ते झालं एक कारण. दुसरं कारण हे म्हणजे तर उंदीर पाली त्यांचे जे भक्ष्य असतात त्याच्यासाठी हे त्यांचा पाठलाग करत करत मनुष्य वस्तीमध्ये घुसतात. सेकंड थॉट हा की आपल्या आजूबाजूला जेव्हा पावसाळा सुरू होतो त्या टायमिंगला हा जो प्राणी असतो हा उभीच्या शोधामध्ये म्हणजे गरमीच्या शोधामध्ये आपल्या घराच्या आसपास येतो. तर मित्रांनो, ही झाली काही बेसिक कारणे याची. आणि हा जो साप आहे माझ्या हातामध्ये हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की साप चावल्याच्या नंतर आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे 99% असतात. ते कशामुळे म्हटलं की हे साप जे भक्ष्य करतात जसं की उंदीर पाली अदर बेडूक वगैरे, त्यांच्यामध्ये जे प्रकारचे काही जीवाणू वगैरे असू शकतात, किटाणू सॉरी, तर ते किटाणू त्यांच्या दातामध्ये राहतात आणि आपल्याला बाईट झाली तर मग ते आपल्या इन्फेक्शन त्या म्हणजे जिथं जखम झाली आहे त्याच्यामधून ते आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट होतात, त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तसं हा मानवासाठी बिलकुल पण घातकी साप नाहीये. कृपा करून ह्या सापांना पकडण्याचा किंवा हाताळण्याचा मारण्याचा तर प्रयत्न करूच नका, कारण आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जीव हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्याच्यामध्ये साप असू द्या, कुठल्याही प्रकारचा पक्षी प्राणी, सगळं तो निसर्गाचा समतोल राखण्याचं काम करतो. तर प्रत्येकाला त्याचं काम ईश्वराने नेमून दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आपल्यापैकी कोणालाच नाहीये. तर मित्रांनो, हा जो साप आहे हा आहे कॉमन ट्रिंकेट स्नेक, जो मानवी वस्तीमध्ये कॉमनली आढळतो. आणि ह्या सापाला ओळखायचं म्हणजे एकदम सोपं. एकदम अशी दागिन्यासारखी नक्षी त्याच्या मिडल लेंथ पर्यंत असते आणि त्याच्या मिडल लेंथ पासून तपकिरी रंगाची लाईन ती त्याच्या शेपटीपर्यंत जाते आणि दोन्ही बाजूला काळ्या पांढऱ्या रंगामध्ये लाईन असते. तसेच याच्या डोळ्याच्या खाली 2 काळे पट्टे असतात. तर मित्रांनो, हा जो साप आहे याची साईज मिनिमम 4.5 फुटापर्यंत वाढते. आता माझ्या हातामध्ये 4 फुटापर्यंत तरी मिनिमम याची साईज आहे. तर कृपा करून असे साप जर तुम्हाला दिसले तर त्यांना हानी नका पोहोचू. आणि अजून एक गोष्ट, लोक काय करतात, नानेटी सापामध्ये आणि तस्कर सापामध्ये बऱ्यापैकी साम्य पकडतात आणि नानेटीला तस्कर बोलतात. तर तसं नाहीये. हा तस्कर साप हा वेगळा आहे आणि नानेटी साप वेगळा आहे. दोन्ही साप बिनविषारीच आहेत. नानेटीची साईज ही खूप छोटी असते, म्हणजे तो जास्त प्रमाणामध्ये याच्या इतका मोठा होत नाही आणि हा साप 4-4.5 फुटापर्यंत मोठा होतो. चला मित्रांनो, आय होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता याला आपण निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करूया. जाओ तुम. यो मम्मी कसला अग्रेसिव्ह झालाय तो. हा, याच्यामुळेच टच नसतं करायचं सापांना. कधी त्यांची बुद्धीपर्यंत सांगता येत नाही. ठीक आहे.